आपल्या शेजारच्या पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. नाही, पाकिस्तानमध्ये कोविड नाहीये, पण पाकिस्तानमध्ये सध्या बरंच काही घडतंय. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे ऑगस्ट 2023 पासून भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत आणि ते तिथूनच राजकारण सुद्धा करतायत. फेब्रुवारी 2024 मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला होता आणि तेव्हापासून शहाबाज शरीफ यांचं जे सरकार पाकिस्तानात आलंय ते अतिशय बेकायदेशीर आहे असं इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच शहबाज शरीफ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा ते करतायत. यासाठी एक अतिशय भव्य मोर्चा सध्या राजधानी इस्लामाबादच्या दिशेने येतोय आणि या मोर्चाला रोखण्याचं आव्हान सध्या सरकार पुढे आहे. याच लाखो लोकांना रोखण्यासाठी सरकारने सध्या बरेचसे रस्ते सुद्धा बंद केलेत. आणखी खबरदारी म्हणून पाकिस्तान सरकारने सध्या इंटरनेट सेवांवर सुद्धा मर्यादा आणलेल्या आहेत. कारण इम्रान खान समर्थक हे सगळं प्लॅनिंग करायला व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडिया वापरतात. म्हणूनच सध्या सरकारने व्हॉट्सअप सकट सर्वच सोशल मीडियावर प्रचंड बंधनं आणली आहेत. शिवाय व्हीपीएन सेवांवर सुद्धा सरकारने निर्बंध लादलेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात आपल्या शेजारच्या बांगलादेशात सुद्धा अशीच परिस्थिती आली होती आणि शेवटी तिकडचं सरकार बदललं. आता पाकिस्तानात सुद्धा अशी परिस्थिती येईल का, याविषयी अनेक तज्ज्ञ आता चिंता व्यक्त करतायत.